अर्थात पाठिंबा दिला गेला ते सन्माननीय चिंचबळवाडी नगरीचे सन्माननीय सरपंच संतोष भाऊ गारडी यांना विनंती करतो आपण देखील सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय। त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरपंच मोनिकाताई लंगोटे। कृष्ण हरी। आज ऐतिहासिक वापगाव नगरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच मान्यवर त्यातील आमदार सचिनभाऊ आहेर साहेब, आपल्या खेड तालुक्याचे लाडके आणि भाग्यविधाते आमदार श्री बाबाजी शेठ काळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे, महिला आघाडीच्या नेत्या विजयाताई शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदासाबा धनवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ पारधी, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेशप्पा चव्हाण, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोषभाऊ गोरडे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोषजी गारडी, माजी सभापती दशरथराव गाडे, वापगावचे सरपंच नितीन शीतल लंगोटे, मोनिकाताई लंगोटे, माझे सासरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री जयसिंह सोपानराव भोगाडे, हे सर्वजण आज प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे आणि आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि तुमचं मार्गदर्शन आम्हा सर्वच उमेदवारांना लाभावं याकरिता जमलेले तुम्ही सर्वच मायबाप जनता। खरं तर आज पहिली अभिवादन करते ते आद्य क्रांतीवीर उमाजीराव नाईक यांना। आज त्यांची जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांना प्रथमतः अभिवादन करते। आपण सर्वच जण आज प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने एकत्रित आलेला आहोत। हा दौरा मी म्हणेल गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सुरू आहे। रक्षाबंधनच्या आधीपासून या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी जेव्हा जाहीर झालेली सुद्धा नव्हती तेव्हापासून तुमच्या मायबाप जनतेच्या गाठीभेटी घेऊन तुमच्याशी प्रेमाचा आपुलकीचा संवाद साधून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला। ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण 24 गावे आहेत। 24 गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रचार दौरा नुसता ओळख करून देण्यामध्ये त्याचा वेळ व्हायला न घालवता निवडून आल्यावर ज्या प्रश्नांवर मला काम करायचे, ज्या समस्यांवर मला काम करायचे, जर त्या समस्या मला आधीपासून माहीत असतील तर निवडून आल्यावर त्यावर वेळ अधिकचा माझा खर्च होणार नाही। निवडून आल्यानंतर लगेच त्या समस्या कशा सोडवल्या जातील, सभागृहामध्ये कसा दणकावून आवाज उठून सक्षम नेतृत्व उभे करून त्या समस्या कशा सोडवल्या जातील यावर मी माझा वेळ खर्च करेल। खरं तर ज्या कुटुंबाचा वसा आणि वारसा मला लाभलाय ते माझे आजेसासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे यांचे विचार आणि वसा समोर घेऊन माझे सासरे खरपुडचे विद्यमान सरपंच पद भूषवत असताना, सोसायटीवर चेअरमन पद भूषवत असताना तुमच्या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून गेले। त्यांची शिकवण, त्यांचाच वारसा मी सुद्धा घेतला। माझे वडील विकासराव येळवंडे असतील, ते सुद्धा निगोजेच्या राजकारणामध्ये सक्रिय होते। समाजकारणाची आवड लहानपणापासूनच होती, परंतु ही आवड ही व्यापकता पुढे वाढावी याकरिता या राजकारणात उचललेले हे पहिले पाऊल। समस्या काय असतात हे निगोजे नगरीमध्ये औद्योगिकरणाच्या माध्यमातून जाणून घेतल्या। खरं तर औद्योगिकरण व्हायच्या अगोदर त्यांचीही शेतीच होती। एक शेतीमध्ये काम कसं करायचं अगदी ट्रॅक्टर चालवण्यापासून मला सगळं ज्ञात आहे। त्या संदर्भात आपल्या भागामध्ये करायची असलेली विकास कामे, मग विकास कामांमध्ये पहिला माझं कायमच प्राधान्य राहिले ते महिलांवर। महिलांचं सक्षमीकरण असेल, महिलांचं सबलीकरण असेल, त्यांच्यापर्यंत एक योजना असेल। एकात्मिक बाल विकास अंतर्गत ज्या काही मनोधैर्य योजना असतील, उज्ज्वला असतील, स्टेप योजना असतील, प्रत्येक योजना मला माता बहिणींपर्यंत पोहोचवायची आहे। लहान मुलं विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या काही योजना असतील त्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। आपला शेतकरी समृद्ध कसा व्हावा यासाठी प्रयत्न निवडणुकीच्या आधीपासून सुरू केले। जसं मी आणि माझा परिवार मागेही उल्लेख केला, कृषी प्रदर्शनाला दरवर्षी जात असतो, तेथील जे काही ज्ञान असेल ते अवगत करतो आणि आपली शेती कशी समृद्ध व्हावी याकरिता अधिक प्रयत्न करतो। त्या माध्यमातून मी माझ्या रेटवडी वापगाव गटातील 1100हून अधिक शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थोडं ज्ञान अवगत करून देण्याचा प्रयत्न केला। आपल्या महिलांसाठी देवदर्शन यात्रा असेल, पैठणीचे कार्यक्रम असेल, हे कार्यक्रम केवळ आणि केवळ फक्त त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद निर्माण व्हावा याकरिता केला गेला। विद्यार्थ्यांसाठी खांडगे लॉन्स येथे वसंत हंकारे सरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। विद्यार्थी काही माझे मतदार नाही आहेत,
परंतु त्यांच्यावर माझ्या मार्फत काहीतरी त्यांच्या आईवडिलांसाठीचे संस्कार व्हावेत त्याकरिता तो कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता. या सर्वांसाठी मला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद पाठबळ तुमच्या सर्वच मायबाप जनतेकडून मिळाले. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेत मी इथपर्यंत पोहोचलेले आहे. पुढे जाऊन तुमच्यासाठी काम करायचे, तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवायचे, तुमच्या जगण्याचं आयुष्यमान स्थिरवायचे, तुमच्या जगण्याची उंची वाढवायची. आणि खरंच एक शब्द देते, तुमच्या सगळ्या मायबाप जनतेच्या वतीनं जर निवडून आले तर पुढील 5 वर्ष फक्त विकास कामाचे असतील, पुढील 5 वर्ष माझे नसतील, पुढील 5 वर्ष ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतील आणि तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी पुढील 5 वर्ष मी नक्कीच देईल. आता पाहिलं तर येथे 3 दिवस प्रचाराचे राहिले, 2 दिवस राहिलेत. 4 दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अगदी टीका टिप्पणी होईल, भूलथापा घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु एक आश्वासन मी सुद्धा तुम्हाला देईल की कुठल्याही टीका टिप्पणीला बोलू नका. एक सक्षम नेतृत्व, उच्च शिक्षित नेतृत्व, आम्ही 3ही उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत.